नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही बाळूमामाचे विचार आहेत ते आपण बघणार आहोत। तर सगळ्यांनी बघूया। चला सर्वांनी ऐका आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, मामा तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही। मामा माझ्या जीवनात, माझ्या आयुष्यात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही। माझ्या जीवनात कितीही लोक आले आणि गेले, कितीही आठवणी निर्माण झाल्या, तरीही तुमचं स्थान कधीच कोणीच घेऊ शकत नाही। तू फक्त एक व्यक्ती नाही, एक स्वप्न नाही, एक आधार नाही, एक साथ नाही, एक आठवण नाहीस, तर तू माझ्या प्रत्येक श्वासाचा अर्थ आहेस। जेव्हा माझ्या वाईट काळात कोण माझ्यासोबत नव्हतं, तेव्हा मामा तुमची माझ्यासोबत खंबीरपणे मला साथ होती। माझ्यासोबत तुम्ही उभा होता। देवा, माझ्या आयुष्याच्या प्रवासात लोक येतात, नवीन चेहरे ओळखीचे होतात, पण ते कधीकधी तुझी जागा घेऊ शकत नाहीत, कारण तू एकमेव माझ्या आहेस। तुम्ही केलेली मदत, तुम्ही घेतलेली माझी काळजी, तुम्ही घेतलेली मला पाठबळ मी कधीच विसरणार नाही। या जन्मात हे सगळं विसरणं ते मला अशक्य आहे। मामा, जेव्हा तुमचं नाव माझ्या तोंडात येतं, तेव्हा तुझं नाव माझ्या तोंडात येतं, तेव्हा सगळे शब्द फुलासारखे उमगतात आणि माझ्या मनात एक वेगळीच नशा दाटून येते। तुझ्या नजरेतलं ते गुण, तुझ्या हसण्यातील ते निराग्रह आणि मामा तुमच्या उपस्थितीने येणारी ती शांती, या सगळ्यांचं वर्णन शब्दामध्ये सांगणे शक्य नाही रे देवा। इतर नाती फक्त ती वेळेपुरती असतात, पण तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या हृदयाच्या मंदिरात कायमच ठेवलेली एकमेव माझा देव आहेत। तुम्हाला मामा गमावणे म्हणजे माझ्या अस्तित्वालाच हरवण्यासारखं आहे। माझं अस्तित्व हरवण्यासारखंच आहे, कारण देवा तुम्हीच माझ्या जीवनाचा खरं कारण आहे, तुम्हीच माझ्या जीवनाचं खरं कारण आहे। बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांगलं, बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांगलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं। भक्तांनो, अशाच प्रकारचे मामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमामांच्या भक्तांनो, आपले हे संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत जाण्यासाठी सगळ्यांना शेअर करा, कारण बाळूमामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। म्हणून मामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचा पण हातभार नक्की लावा। माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच ही सुद्धा बाळूमामांची इच्छाच आहे। म्हणून तुमच्यासमोर हा संदेश आला आहे, तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका। आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, हे नीट लक्षपूर्वक ऐका आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मामांच्या मार्गाने चला मित्रांनो। मामांचे दर्शन घेत जावा, मामांची भक्ती तुम्ही मनापासून करत जावा आणि मामांनी सांगितलेल्या ह्या मार्गाने तुम्ही राहा, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मामा म्हणतात मित्रांनो, माझ्या बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तेव्हा जवळची घरातलीच व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल, तर न भांडता कसे उत्तर द्यायचे, यासाठी मी तुम्हाला काही पद्धती सांगणार आहे। या पद्धतीने तुला वागायचं आहे, तुम्हा सगळ्यांना वागायचं आहे किंवा तुला वागायचं आहे। त्रास देणारी व्यक्ती तुझ्या पायाशी येईल। बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा काय होते, बाहेरच्या व्यक्ती नाही तर घरातली लोकच आपल्याबरोबर दुश्मनासारखे वागू लागतात। आपण कितीही त्यांच्याशी चांगले वागलो तरीही ते आपले अवगुण काढून आपल्याला सतत टॉर्चर करत असतात, त्रास देत असतात
आपल्याला आपण कमी आहोत, आपण मूर्ख आहोत, आपला काहीच उपयोग नाही, अशा कोणत्या तरी कारणाने आपल्याला त्रास देऊन लागतात मित्रांनो. पण बाळा, अशा वेळेला आपल्याला न घाबरता न घरात थांबू वाटते मित्रांनो. आपल्या स्वतःच्या मनात घाबरटपणा निर्माण होतो, घरामध्ये थांबू वाटत नाही. त्या व्यक्तीच्या समोर तोंड बघूसुद्धा वाटत नाही मित्रांनो. खूप चिडचिड होते, मानसिक त्रास होतो, आपल्या मनाचा ताबा सुटतो. मग घरामध्ये भांडण चालू होतात, घरातील वातावरण पूर्णपणे बिघडते, कुटुंबात फूट पडण्याची शक्यता असते. आपल्या मनावरचा ताबा सुटल्याने बऱ्याच गोष्टी विपरीत होऊ शकतात. म्हणून बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या घरातलीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असते आणि ती व्यक्ती मूर्ख असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या कोणत्याही भावना समजणार नाहीत. तुम्ही कितीही संयम बाळगलात, तुम्ही कितीही स्ट्रिक्ट वापरले त्यांना जवळ करण्यासाठी, तरीही त्या लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणे हाच एकमेव मार्ग उरतो. पण बाळा, माझ्या बाळूमामाच्या भक्ता, प्रत्येक व्यक्ती मूर्ख नसतो. म्हणून वाद न घालता घरातील त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसे हँडल करायचं, न भांडता कसं उत्तर द्यायचं, तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. म्हणून बाळा, हा संदेश तुझ्यासमोर आलाच आहे, तर या संधीचं सोनं करूनच घे आणि तू पुढे जा. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, सहनशीलता ठेव. बऱ्याच वेळा घरातील व्यक्ती त्रास देऊ लागतात, तर त्यांना हँडल करणं खूप अवघड जातं. कारण आपण आपल्याच व्यक्तींना आपल्यापासून दूर करू शकत नाही, त्यांना आपण इग्नोर करू शकत नाही. तर अशा वेळी वाद न घालता संयम बाळगा, शांत रहा. सहनशीलता न ठेवता नुसतं संयम बाळगून काहीच नाही होणार. तर समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे का त्रास होत आहे, ती व्यक्ती आपल्याला का त्रास देत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शांत एकांतात बसा, त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की तुमची अशी कोणती गुण आहेत की जी त्या व्यक्तीला खटकत आहेत. म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे काय, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमच्या डोक्यात काय चाललं आहे, तुमचं काहीतरी चुकत आहे का, की आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की बाबा, माझं त्या व्यक्तीला का खटकत आहे, असं विचारा स्वतः मनाबद्दल. मित्रांनो, खटकत आहेत असा कोणता प्रश्न आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्यामुळे त्रास होत आहे, तो प्रश्न सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. आता त्या व्यक्तीचे तुम्ही मन लगेच जिंकू तर शकणार नाही, थोडा वेळ तर नक्कीच लागेल. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अरे बाळा, नाण्याला दोन बाजू असतात म्हणतात, तसंच काहीतरी स्वतःला त्रास करता. संयम बाळगून त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलून तर बघा, थोडे शांत राहा. संयमाने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात रे. जर समोरील व्यक्ती तुमचं काहीच ऐकत नसेल तर त्या संयमाने ही वेळसुद्धा निघून जाईल आणि चांगली वेळ नक्कीच येणार बाळा. बाळूमामा सांगतात, ज्यावेळी घरामध्ये एकी नसेल, मित्रांनो, बाळूमामा सांगतात, ज्यावेळी घरामध्ये एकी नसेल, घरामध्ये हवे तसे साम्राज्य पसरलेले असेल, कुटुंबातील लोकांमध्ये एकोपा राहिला नसेल, मनमोकळेपणा राहिला नसेल, बोलणे राहिले नसेल, तर घरातील वातावरण नकोसे वाटायला लागते. त्यातच समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देऊ लागला तर मन नाराज होतं, घरामध्ये मन नाही लागत. अशा वेळी ध्यान करा. आता मी असं म्हणत नाही की बाळूमामांचेच ध्यान करा. तुम्हाला कोणत्या देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, तुम्हाला कोणत्या देवाची श्रद्धा आहे, त्या देवाचं तुम्ही मनापासून नामस्मरण करा. तुम्ही करू शकता.
मंत्रामध्ये खूप ताकद आहे रे. रोज सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी कुटुंबातील लोक घरात असतात त्यावेळेस मोबाईलवर परमेश्वरांचे नामस्मरण चालू ठेवा किंवा मामाचा एखादा मंत्र मोबाईलवर लावून ठेवा. या मंत्रामध्ये देखील मन शांत होण्यास मदत होते. घरामध्ये कायम देवाचे नाव कानावर पडल्यावर कितीही व्यक्ती कठोर असले तरी त्या व्यक्तीमध्ये बदल नक्की होतो. तसेच मामा सांगतात, ज्या व्यक्तीचा तुम्हाला चेहऱ्यावरही बघू वाटत नाही, ती व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देते, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा नक्कीच बदल होईल. ही आहे मित्रांनो मामांच्या भंडाऱ्याची ताकद. आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल, चांगले वातावरण निर्माण होईल. घरातील सगळे हसत खेळत राहतील, कारण तुम्ही मोबाईलवर चांगले परमेश्वराचं गाणं भक्तिगीत लावलं तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. लक्षात ठेवा. कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होईल. आयुष्यातील मित्रांनो महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे माफ करायला शिका. तुमचा राग महत्त्वाचा असेल तर त्या व्यक्तीला कायमची दूर करा आणि ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीवरील राग नक्कीच दूर करा. म्हणजेच त्या व्यक्तीला तुमच्या संयमाच्या आधारे तुमच्या प्रेमाने ते माफ करायला शिका. मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, माफ करणे हे मोठ्या मनाचे किंवा संयमाचे विचार आहे. हे महत्त्वाचे लक्षण आहे. आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देते याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी विवाद नक्कीच झालेला असणार. जरा खोलमध्ये जाऊन विचार करा. त्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज देखील असू शकतो. मित्रांनो बरेच नाती गैरसमजामध्ये तुटतात. मित्रांनो बरेच घरामध्ये जे भांडण होतं, बरेच घरातील जे नातेवाईकांची जे भांडणं असतात ते गैरसमजामध्ये सुद्धा तुटत असतात रे. आणि याच गैरसमजामुळे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देत असतं. तर त्या व्यक्तीशी तुम्ही स्पष्टपणे बोलून घ्या की तुम्ही मला असे का त्रास देता. स्पष्ट बोललो की नात्यात गैरसमज निर्माण नाही होत. म्हणून स्पष्ट बोलायला शिका. मित्रांनो आयुष्यामध्ये कायम चुकीला माफ करायला शिका. ठीक आहे. तर हे जर सगळं शिकला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सफल होशील. हे आपले बाळूमामांचे विचार होते. आणि बाळूमामांच्या शिकवणीचे विचार तुम्ही जर तुमच्या मनामध्ये ठेवले तर तुमच्या आयुष्य तुमचं सुख समाधानाचं जाईल. त्यामुळे चुकीला माफ करायला शिका असे बाळूमामा आपले म्हणायचे. चौथा मुद्दा असे सांगतात आपले बाळूमामा, सकारात्मक वातावरण ठेवा. घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा. अरे बाळा, आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला दूर करणे तर अशक्य असतेच. त्यामुळे वरील मुद्द्यामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे तुमच्या संयमाने, सहनशीलतेने, माफ करण्याच्या सवयीने घरातील वातावरण सकारात्मक होण्यास नक्कीच मदत होते. तुमचे विचार, तुमचे बोलण्याची पद्धत कायम पॉझिटिव्ह ठेवा. सकारात्मक बोलणे हे अशक्य गोष्टीतही शक्य असतं. म्हणून आपले विचार कायम सकारात्मक ठेवा. आपण जे बोलतो, आपण जसे वागतो तसेच आपण बनत असतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जसे निगेटिव्ह वागतो, निगेटिव्ह बोलतो तर आपल्या आयुष्यात कायम काहीतरी वाईटच घडणार. तेच आपण जर रोज चांगले बोललो, पॉझिटिव्ह विचार जर ठेवले, पुढील व्यक्तीविषयी रोज चांगले विचार केले, त्याचे अवगुण न पाहता चांगले गुण पाहिले तर एक ना एक दिवस ते त्रास देणारी व्यक्तीसुद्धा देखील तुम्हाला चांगली वाटू लागेल. घरामध्ये झालेल्या वादामधल्या बारक्या गोष्टी मनामध्ये ठेवू नका. त्या वेळेस त्या काही गोष्टी बारक्या त्या विसरायला शिका. तसल्या गोष्टी मनात ठेवल्याने आपलं मन अशांत होणार, नाराज होणार. समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नसतो. म्हणून आपण कायम पॉझिटिव्ह राहायचं. रोज सकाळी उठल्यानंतर अंतर्मनाला सांगायचं, आज मी चांगलं वागणार आहे.
आणि मला त्रास देणारी व्यक्ती माझ्याबरोबर चांगली वागणार आहे. रात्री झोपतानासुद्धा हीच सूचना मनाला द्यायची. दिवस चांगला जाईल मित्रांनो. कारण तुम्ही मित्रांनो मामांची भक्ती करत असता, मामांचे नामस्मरण करत असाल तर मित्रांनो तुम्ही चांगली विचार करत जावा. रात्री झोपतानासुद्धा दुश्मनाचं नाव घ्यायचं की बाबा उद्याला आपल्याला ही व्यक्ती चांगलीच बोलणार आहे. असं तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर बोलत राहिला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मित्रांनो 100% चांगलं तुमचं आयुष्य, तुमचं जीवन सफल होणार. त्यामुळे कधी टेन्शन घ्यायचं नाही. असंच जगायचं हसत खेळत असे मामा आपले सांगायचे. आणि मामांचं एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट विचार होता की सकारात्मक गोष्टीचा विचार चांगल्या पद्धतीने करायचा. निगेटिव्ह गोष्टीपासून तुम्ही दूर राहायचं. निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये घेतल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सक्सेस होणार नाही असे मामा त्यावेळेस सांगत होते. आणि ह्यावेळेस पण मामांचे विचार सांगत आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक मामांच्या गोष्टी, मामांच्या विषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते सर्वांनी ऐका. ठीक आहे. तर चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळोमाच्या नावानं चांगलं.